200 कोटीचा जवळपासचा भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झालेला आहे। आणखीन कोण अधिकारी त्यात इन्व्हॉल्ड आहे, कोणते नेते त्यात इन्व्हॉल्ड आहे हे पुढे येणार। आपल्यासोबत भाजप नेते परिणय फुके जी आहे। खरं तर त्यांनी गंभीर आरोप केला आहे। 20% कमिशन घेऊन भंडाऱ्यामध्ये सध्या काम सुरू असल्याचा आरोप केला आहे। सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे। भाऊ, काय नेमका आरोप आहे? कोण हे सगळं करतंय काय? मागील 4 वर्षापासून भंडारा नगर परिषदमध्ये प्रशासक आहे आणि मोठ्या प्रमाणात विकास निधी राज्य सरकारने भंडारा नगर परिषदला दिलेली आहे। पण ही विकास निधी चा वाटप करत असताना, टेंडर काढत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले, मोठ्या प्रमाणात टेंडर रिंग करण्यात आलेले आहे आणि 20-20, 25-25% कमिशन घेऊन ह्या कॉन्ट्रॅक्टर्सला हे कामं वाटप करण्यात आलेले आहे आणि फार निकृष्ट दर्जाचे कामं या माध्यमातून नगर परिषदच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याची चौकशी करण्याच्या संदर्भातली एक तक्रार मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 2-3 दिवसाआधी एक 20 कोटीचं टेंडर निघालेलं होतं। त्यात कोणतीही प्रशासकीय मान्यता न घेता, कोणतीही परवानगी न घेता ते टेंडर नगर परिषदच्या माध्यमातून काढण्यात आले होते। त्यात जिओ टॅगिंगची अट, जी जिओ टॅगिंग कंपल्सरी करण्याची अट त्या टेंडरमध्ये टाकण्यात आलेली होती। जे जिओ टॅगिंगचं राज्य सरकारची स्थापना होताबरोबर 3 दिवसाच्या आतच जी जिओ टॅगिंगची अट रद्द करण्याचा GR जो काढला, तो GRला कुठेतरी किरीच्या टोपऱ्यात टाकून, या प्रकारची अट टाकून मोठ्या प्रमाणात टेंडर मॅनेज करून वाटप करण्याचं काम आणि काही लोकांनी 20% कमिशन घेऊन हे वाटप करण्याचं काम चे तक्रारी माझ्याकडे आले होते। त्या संदर्भात मी तक्रार माननीय पालकमंत्री पंकजी भोयर यांना केलं। त्यांनी कालच त्या दिवशीच त्यांनी ते सगळे टेंडर रद्द केले आणि कालच त्यांनी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन या संदर्भातली चौकशी करण्याचं त्यांनी विनंती केली होती। त्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडनं कलेक्टरला निर्देश दिला की पुढच्या 7 दिवसाच्या संदर्भात या सगळ्या विषयांवर चौकशी करून अहवाल सादर करण्यासंदर्भात। काय नेमका टेंडर होतं आणि प्रशासकीय राज असताना हे सगळे टेंडर मॅनेज करून घेण्यासाठी कोणाचा नेमका दबाव आहे? राजकीय व्यक्ती आहे? कोण आहे नेमकं? बघा, असं आहे की 20 कोटीचे 170 कामं यामध्ये समाविष्ट होतं। ते टेंडर कोणती मान्यता न घेता काढण्यात आलेले होते आणि या संदर्भातले अनेक कागदाच्या पुरवठा ज्या कंपन्या त्याच्यात करणार होत्या किंवा याच्या पहिलेही काही टेंडर मोठ्या प्रमाणात निघालेले आहे आणि त्यामध्ये कसं रिंग करून फक्त 2च कंपन्यांना ते काम देण्यात आलेले आहे आणि एका नेत्याच्या नातेवाईकाची एक कंपनी आहे आणि या 2च कंपन्यांना सगळे कामं कसे मिळतात आणि ते सगळं कशी मोडस ऑपरेंडी आहे, या सगळ्याचे कागद माझ्यापर्यंत आलेले आहे। या संदर्भातला अभ्यास मी करतो आहे। त्याही संदर्भातली एक तक्रार मी मुख्यमंत्री साहेबांना करणार आहे। मागच्या 4 वर्षात मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचे भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झालेले आहे। या सगळ्यांची चौकशी करण्याच्या संदर्भात मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे। कुठे तुम्ही म्हणता आता 20 कोटीचं यापूर्वी झालेले आहे। नेमक्या आतापर्यंत किती घोटाळा झाला असावा असं तुम्हाला वाटते? टेंडर मॅनेजिंग झाले तर प्रशासकीय अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहे, राजकीय व्यक्ती इन्व्हॉल्व आहे? आणि यामध्ये जवळपास मागच्या 4 वर्षात मला जी माहिती आहे आणि माझ्याकडे जे आकडे आले ते 200 कोटीचा जवळपासचा भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झालेला आहे आणि या संदर्भातली एकदा चौकशी अहवाल आल्यावर आणखीन कोण अधिकारी त्यात इन्व्हॉल्ड आहे, कोणते नेते त्यात इन्व्हॉल्ड आहे हे पुढे येणार। नेमके हे नेते कोण आहे? तुम्ही त्यांचं नाव घेत नाही आहे। नेमकं कोण आहे? सत्ताधारी पक्षातला आहे, विरोधी पक्षातला आहे, की नेमकं कोण आहे? की स्थानिक कोणी आमदार आहे, नेते आहे, कोण आहे? बघा, आता माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे, त्याचे ते पुरावे आलेले आहेत। त्या पुराव्यांची शहानिशा करून त्या संदर्भात चौकशीचा अहवाल आल्यावर निश्चितच कोणाच्या नातेवाईकांची कंपनी आहे हे सगळं काढून या संदर्भातलं आपण चौकशी करणार आहे आणि त्यानंतरच मी कोणाचं नाव घेणार। काय पण कुठल्या सत्ताधारीत आहे की विरोधक आहे? नेमकं तेवढं तरी कळलं. मी सांगतो ना तुम्हाला, 7 दिवसात अहवाल येऊ द्या कलेक्टरांचा, त्यानंतर निश्चितच तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला मिळून जाणार। नेमके काय पुरावे आहे तुमच्याकडे? म्हणजे चौकशी सुरू झालेली आहे, अहवाल येणे बाकी आहे? बघा, असं आहे की एक तर हे 20 कोटीच्या टेंडरची चौकशी सुरू झालेली आहे। दुसरे जे मागच्या 4 वर्षात जे कामं आले त्यामध्ये कसं प्रमाणात फक्त 2च कंपन्यांना क्वालिफाय करून 2च कंपन्यांना निम्मे कामं 90% कामं या 2च कंपन्यांना देण्यात आलेलं आहे आणि या 2 किंवा 3 कंपन्या मिळूनच सगळं पूर्ण भंडारा नगर परिषदचे सगळेच कॉन्ट्रॅक्ट कसे जातात आणि कसे टेंडर रिंग करून मॅनेज केल्या जातात, ह्या सगळ्या संदर्भातले डॉक्युमेंटरी एव्हिडन्स माझ्याकडे आलेलं आहे। एका नेत्याच्या नातेवाईकाच्या नावावर असलेल्या कंपनीमध्ये कसे फ्रॉड डॉक्युमेंट्स टाकून, कसे बोगस डॉक्युमेंट करून ते सगळे टेंडर बळकवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हे सगळे एकदा अभ्यास करून, सखोल चौकशी करून मगच मी त्या संदर्भातले आणखीनही खुलासे करणार आहे।
गंभीर आरोप आहे खरं तर, ज्या पद्धतीने आरोप करण्यात आलाय. 200 कोटीच्या घरात जे आहे मागील 4 वर्षात टेंडर मॅनेज करून करण्यात आले. 20 कोटीचं टेंडर नुकतंच जे निघालं होतं ते रद्द सुद्धा करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुद्धा लावली आहे. मात्र नेमकं नाव कोण आहे आणि कोणत्या त्या नातेवाईकाच्या कंपन्या या सगळ्या संदर्भात लवकरच खुलासा करू असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.